मी नाचते कारण आता सेल सुरू होतं. येस, सेलमध्ये नक्की घ्यायचं काय? दोन गोष्टी घ्यायच्या. एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आयुष्यात जे स्किन केअरचे प्रॉडक्ट सूट झालेले आहेत, ट्रेंड येवो जाओ, मार्केट इकडचं तिकडं हो, कुणी आपल्याला इन्फ्लुएन्स करो, जे मॉइश्चरायझर आपल्याला सूट झालेलं आहे, जे सनस्क्रीन आपल्याला पिंपल ॲक्ने आणत नाही आणि आपल्याला छान प्रोटेक्शन देतं, आपल्याला एखादा फेस वॉश असेल, हेअरफॉल ट्रीटमेंट, काही पण जे आपल्याला सूट झालेलं आहे त्याचा स्टॉक तुम्ही करू शकता. कारण 40-50% सेल इज ऑल्सो अ रिअली गुड सेल. त्याच्यामुळे ते आपल्याला आत्ता खरेदी करता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे कपड्यांच्या बाबतीमधले न्यूट्रल्स जे असतात. न्यूट्रल म्हणजे काय? फक्त कलरमध्ये न्यूट्रल नाही, ब्राऊन, व्हाईट, नेव्ही, ग्रे याच्याविषयी मी बोलत नाहीये. तर बेसिक्स, न्यूट्रल्स आणि बेसिक्स, उदाहरणार्थ काय, ब्लॅक पॅन्ट असं एक उदाहरण घ्या तुम्ही, की जे आयुष्यात तुम्ही कधीही कुठेही घालू शकता आणि त्याच्यावरती जागतिक वॉर्डरोबमधल्या गोष्टी जातात आणि ते तुम्हाला चांगल्या ब्रँडचं यावेळी खरेदी करायचं आहे तर ते तुम्ही सेलमध्ये घेऊ शकता. सो बेसिक्स फंडामेंटल वॉर्डरोबमधले जे न्यूट्रल्स लागणार आहेत त्याची शॉपिंग तुम्ही आत्ता करू शकता. आणि एखादी नवीन गोष्ट ट्राय करायची आहे, स्पेशली मेकअपची, त्याच्यासाठी किडन्या विकाव्या लागतात, इतक्या त्या महाग असतात गोष्टी, त्या सगळ्या तुम्ही सेलमध्ये आत्ता घेऊ शकता, ट्रायआउट करू शकता. कारण की त्याची फुल किंमत गेल्यानंतर ते समजा आपल्याला सूट नाही झालं, ते आपल्याला प्रॉडक्ट आवडलं नाही, तर जे आपलं काळीच तुटणार आहे तर त्याच्यामध्ये जरा आपला कमी लॉस होईल. कारण की आपण ती सेलमध्ये घेतलेली गोष्ट आहे ट्राय करण्यासाठी. या सगळ्या गोष्टी आपल्याला सेलमध्ये घेता येतात. नक्की कोणते ब्रँड कधी सेलमध्ये जाणार आहेत याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर माझी इंस्टाग्रामची स्टोरी नक्की चेकआउट करा.